गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगर परिषदेची स्थायी समितीची सभा दिनांक 6 मे 2026 रोजी सकाळी 9:45 वाजता आयोजित करण्यात आली होती। या स्थायी समितीमध्ये सुमारे 18 विषय घेण्यात आले होते, परंतु सभा सुरू होण्यापूर्वी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे व स्थायी समिती सदस्य लक्ष्मण शिरसट, अमोल डोके, सुजित कुमार सर्वगोड, मनीषा देशपांडे, प्रियंका तारापूरकर, ॲडव्होकेट सुनील वाळुजकर यांनी यापूर्वी झालेल्या सर्व स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त व झालेल्या ठरावाचे प्रत नगराध्यक्षांना यावेळी वेळोवेळी मागणी करून ही माहिती दिली नाही। तसेच स्थायी समिती सभेचा अजेंडा 7 दिवसांपूर्वी काढण्यात आला होता, परंतु या अजेंडा सोबतच सभेतील विषयाबाबत प्रशासनाची कायदेशीर टिप्पणी देणं आवश्यक असताना ती दिली नाही याकडे लक्ष वेधलं। तसेच माजी आमदार प्रशांतराव परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून आलेल्या निधीतून शहरातील रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण यासारखे विविध विकास कामाच्या निविदा मागवल्या होत्या। निविदा मागूनही सुमारे 1.5 महिना झाला आहे। अद्यापपर्यंत या निविदा खुल्या करून त्याची मंजुरी घेण्याबाबत प्रस्ताव या स्थायी समितीमध्ये येणं आवश्यक होतं, परंतु या निविदा स्थायी समिती समोर मंजुरीसाठी ठेवल्या नाहीत। म्हणून ही सभा तहकूब करावी अथवा रद्द करावी व बांधकाम विभागातील निविदा मंजुरीसाठी पुढील मीटिंगमध्ये त्वरित ठेवावेत, नंतरच मीटिंग आयोजित करावी, अशी लेखी मागणी यावेळी भाजप आघाडीच्या नगरसेवकांकडून करण्यात आली। स्थायी समितीच्या सभापती तथा नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिती भालके यांनी स्थायी समिती मीटिंग घ्यावी अशी आग्रही भूमिका घेतली होती, परंतु वेळोवेळी लेखी मागणी करूनही सभेचे इतिवृत्त व ठरावाची माहिती मिळत नसल्यानं स्थायी समितीच्या सदस्यांची मागणी पाहता सदर सभा तहकूब करण्यात आल्याची माहिती नगरसेवक सुनील वाळुजकर यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली। कोणतीही सभा घेण्यापूर्वी नगरसेवक अथवा स्थायी समितीचे सदस्य यांना विश्वासात घेऊन सभा बोलवणं आवश्यक असताना सदस्यांना विश्वासात घेतलं जात नाही व उपनगराध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे गटनेते यांनी यापूर्वी झालेल्या सर्वांच्या प्रती व सभेतील इतिवृत्ताची प्रत मिळण्याबाबत लेखी मागणी करून माहिती दिली जात नाही, म्हणून ही सभा तहकूब करावी लागली अशी भूमिका या निमित्तानं उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे व गटनेते वासुदेव बडवे यांनी मांडली आहे।